वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. मित्रांनो, रिसेंटली आम्ही आता कसोबाईला जाऊन आलेलो आहे आणि शूटसाठी आम्ही जाणार आहे आता अलिबागला. पॅकिंग वगैरे सगळी झाली आमची. आता दादाकडे आलोय, बघू त्याचं किती आवरेल आहे काही नाही. पॅकिंग झाल्यानंतर रात्री आम्हाला निघायचंय. दादा आवरलं का नाही तुझं? आमची सगळी पॅकिंग झाली. मग माझी पण बॅग भरली. फुल वहिनी दिलं का दादा? खाली ठेव जरा आलो बोल मग मी ऐकल बाहेर. काय करतोय दादा? काय नाही, स्किन केअर चालू आहे आपल्या क्युअर स्किनच्या किटनी. तुला माहिती ना कळस व्हायला ऊन कसं होतं. रात्री काय नाही वाटलं चढायला, रात्री काय फक्त थंडी होती. म्हणजे आम्ही सगळंच फेस केलंय, उन्हाळा बी आणि हिवाळा बी. दुसऱ्या दिवशी असं ऊन माझ्या इथं ना डायरेक्ट सन बंद झालं होतं. पण मग विषय असा आहे की मी त्यावेळेस नेमकी किट घेऊन नाही गेलो. याच्यात सनस्क्रीन पण होती, ती लावली असते तर थोडा जरा कमी झाला असता, चेहरा कमी काळा पडला असता. मग आता कसं आहे, अलिबागला जायचंय आता, हे सोबत घेऊन जाणार आहे, कॅरी करणार आहे सोबत. आणि सिरीजचा हिरो कसा थोडासा चांगला दिसला पाहिजे का नाही, तेव्हा बूम होईल. बाकी तुम्ही खूप सारं प्रेम देता आपल्या सिरीजला, अजून देत राहा. ज्यांना कोणाला माहिती नाही तर आपण एक मिनी सिरीज चालू केली आहे इंस्टाग्रामवरती, ज्याचं आपल्या पेजचं नाव आहे मायफ्लिक्स. आणि त्याच्यानंतर राहिला विषय आता क्युअर स्किनचा. जर तुम्हाला पण असं स्किन केअरचं कस्टमाइज किट पाहिजे असेल, रादर दॅन डर्मॅटोलॉजिस्ट कडे जाण्यापेक्षा, तर तुम्ही क्युअर स्किन ऍप वरती जाते. 2 सेक्शन आहे, स्किनचं, हेअरचं. तुमचे स्किनचे प्रॉब्लेम तुम्ही स्किनच्या सेक्शन मध्ये टाका. जर तुम्हाला डार्क स्पॉट्स असतील, डार्क सर्कल्स, पिगमेंटेशन, जे काही तुमचे प्रॉब्लेम्स आहे, पिंपल्स आहे, सगळं तिथं काय सगळं टाका. त्याच्यानंतर तुमचा फेस स्कॅन होईल एआयच्या मदतीने. त्याच्यानंतर तुम्हाला एक डर्मॅटोलॉजिस्ट असाइन होईल ऍप वरतीच. आणि तुम्हाला सगळे इन्स्ट्रक्शन देतानाच तुमच्यासाठी असं एक कस्टमाइज किट तयार होईल. हे किट मला 2200 रुपयाला पडलेलं. बट मला असं वाटतं की हे प्रोडक्ट पूर्ण 2 महिने जातात, त्याच्यामुळे हे किट आहे ना अफोर्डेबल आहे. शिवाय तुम्ही जर आपला कुपन कोड युज केला गावठी 100 तर तुम्हाला डिस्काउंट पण मिळणार आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी की ह्या किटची डिलिव्हरी तुम्हाला एकदम फ्रीमध्ये मिळणार आहे. शिवाय ऍप वरती तुम्हाला आहे ना मंथली फॉलोअप पण भेटणार आहे, डायटरी प्लॅन्स पण मिळणार आहे. आणि डे टू डे लाईफ मध्ये तुम्हाला प्रोडक्ट कधी युज करायचं, कसं युज करायचं हे पण सांगितलं जातं त्याच्यामुळे. आणि ते पण एकदम फ्री ऑफ कॉस्ट आहे. त्याच्यामुळे मला ऍप पर्सनली खूप आवडतं. तो बरेच जण आमच्या इंस्टाग्रामच्या रील्स मध्ये विचारत राहतात चेहरा एवढा ग्लो काय करतो. सो दिस इज द रिझन, क्युअर स्किन. तुम्ही पण घ्या आणि ट्रस्टेड आहे, माझ्यावर ट्रस्ट ठेवून तुम्ही हे प्रोडक्ट घेऊ शकता. क्युअर स्किन ऍपची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये देतोय, पिन कमेंट मध्ये देतोय. जर तुम्हाला रिझल्ट हवे असतील तर ऑब्वियस तुम्ही क्युअर स्किन कडे जा. कारण मी इथं तुम्हाला साइड बाय साइड माझं आधीच दाखवतो स्किन कशी होती आणि आताची करंटची कंडिशन कशी ते पण दाखवतो. सो घेऊ शकता तुम्ही. बाकी चला करा पॅक, आम्ही निघतो अलिबागला. स्टे ट्यून. आज आम्ही चाललोय. परत घे. काय परत घे? काय नाही घ्यायचं परत. आज आम्ही चाललो अलिबागला. हे गा आमच्या सोबत मयूर आहे, रोशन आहे, आपली पूर्ण गँग आहे. ऐक ना, ते मागच्या गाडीमध्ये येऊ राहिले, अजून यांची बळबळत चालू आहे. बा 3XO मध्ये गॉगल आहे का? गॉगल बिगलच सापडायचे कामाचं. आता काय होईल यांचं काय माहित नाही. आता अर्धे कपडे घेतले, अर्धे नाही घेतले. चाललोय फक्त निघालो. आता 4 दिवस तिथं स्टे करायचंय. म्हणजे खास आम्ही आमच्या कामासाठी शूट साठी. पण शूट आलं म्हणजे आमची मज्जा तर होणारच, कारण एवढी गँग सोबत आहे म्हटल्यावरती. 2 गाड्या, दोन्ही पण एकदम. अजून काही गँग मेंबर आहे ते पुढून बसणार आहे आमच्या सोबत. त्याच्यानंतर मग एन्जॉय करू. तसं तुम्हाला दाखवतोच आता सगळं. तोपर्यंत बाय बाय. बाय नाही, ब्लॉग पूर्ण बघा. मित्रांनो, आता आमची गाडी एक्सचेंज झाली. आम्हाला 3XO दिली, स्विफ्ट घेऊन गेले. ड्रायव्हर पण आमचा. कधी गाडी चालवायला लावा, माणूस कधीच थकत नाही, एनर्जी राहते माणसं. आणि या माणसाचं लायसन असून माणसाला काही उपयोग नाही. आळशी माणूस बघतो. आपली गाडी मागे अजून पुढे येत नाही, ते आमच्या मागे म्हणजे ते आमच्यावर लक्ष ठेवू नये. आम्ही फोन आला. काय म्हणताय? हॅलो, हा तुम्ही पुढे या ना, तुम्हाला दिलंय. इंडिकेटर बंद कर म्हणताय. त्यांना पुढे बोलवतोय, त्यांना ते नाही समजा. ब्लॉक चालू आहे 2 मिनिट इथं. बोल ना. हो बनवतो या पुढे या तुम्ही. 2 स्टोरी बनवायची आपल्याला आता. ए मयूर, ये एक व्हिडिओ मस्त स्टोरी टाकू सगळी. आली पा गाडी लगेच. कशी आहे देवा? अरे माणसं तर लय जोरात गेले. दाखवून दिलं बा आपलेचे आहे ना. गाणी लावा ना भाई. गाणे लावा ना. गरज काय गाडी वाईब येत नाही. लावा. कनेक्ट कर माझा. कुणाला घाबरत आपण. कॅन्सल झालं होतं माणसांचं, परत आले माझ्यासोबत. नाही तर आम्ही क्षितिज, मी आणि रोहनच जाणार होतो फक्त. पण मग रोशन नाही आला, आम्हाला त्रास झाला असतं. पण रोशन आला आमचा भारी. मयूर भाईचे आणि रोशासाठी, स्पेशल रोशासाठी मायरासाठी ही गाडी आणायला लागली एक एक्स्ट्रा. नाही तर या गाडीत
डन झालो होता आता कार्यक्रम. 2 मिनिटं बंद कर गाईज, मेरे को सुसु करना है गाईज. मित्रांनो, आता आम्ही कर्जत मध्ये आलोय. आमच्या जरा काही गँग मेंबर येऊ राहिली तर त्यांची वाट बघतोय. आमचा माणूस गाडी चालून थकलाय, पण गाणे लावल्यावर नाचायचं होतो. एनर्जी यायची त्याच्यात गाणे लावल्यावर. गाड्या चालून काही थकले नाही का? बोधमोस हे झाला बोधमोस. रोहन घाबरला असेल आहे ना ड्रायव्हिंग स्किल पण माणसाच्या. टेन्शन आलं त्याला, टेन्शन. टेन्शन म्हणजे आम्ही वागून पाहतो तर आम्हाला तुमच्यापेक्षा जास्त टेन्शन आलं होतं. जाम झाले पोरं नाचून नाचून झोपले. मित्रांनो, आता आम्ही अलिबागला पोहोचलोय. गँग मेंबर तर आमच्या अजून झोपातच आहे. दमले रात्री ड्रायव्हिंग करून. मस्ती तर एवढी केली ना काय माप नाही. एनर्जी लो झाली. फक्त मी एकटाच जागा आहे. म्हणजे मी पण थोडंसं झोपलो, पण आत्ताच उठलोय. इथं गाड्या लावलेल्या आहेत, दोन्ही पण गाड्यांमध्ये झोपले. बघू आता उठल्यावरती जाऊ बीच फिरायला. शूट्स पण करायचे. 11:30 वाजता आमचं चेक इन विलाला. त्यानंतर तिथे गेल्यावर रेडी झाल्यानंतर निघू आम्ही शूटसाठी. शूट झाल्यानंतर बघू आता पुढचं प्लॅनिंग. अय उठा ना. अरे बाकीचे उठले, चला. अण्णाला म्हणा उठ. स्नॅप बिप काय टाक. स्नॅप टाकायचं असेल तुला. आयलं तुम्ही तर ऐकत पण नाही. मयूर नाही उठायचं का? नाटक नका करू, आवरा. काय तू काय घेतोय? मला कोक पाहिजे. कोक घे, आपल्या दोघांना कोक घे. नाश्ता करायला आलो होतो आम्ही. पोट भरून नाश्ता केलाय. जिरवायसाठी जरा कोक पितो ना. अय हिचं काय काम आहे? वय माग कोक. अय हा पाय ना डोके हँगे म्हणे न्यू फ्लेवर आलाय. त्याला मला नाही आवडलं. नाही मी कोक घेतोय. घ्या तुम्ही, चला. मित्रांनो, आम्ही आता आमच्या विलावरती आलोय. गँग मेंबर बसले, गाड्या चालून थकले. काय दादा तू आलाच नाही समोर, काय बोललाच नाही. वेलकम टू आवर ब्लॉग गाईज. आम्ही आलोय अलिबागला आमच्या सिरीजचं शूट करण्यासाठी. क्लायमॅक्स पर्यंत आली आहे, पण मे बी काही पण होऊ शकतं अचानक भयानक. मे बी ती सिरीज अजून 10-5 एपिसोड एक्सटेंड होऊ शकते. अजून काही ठरलेलं नाही आहे. जस्ट आम्ही एक स्ट्रक्चर बनवलेलं आहे, पण पूर्ण काही स्क्रिप्ट अशी रेडी नाही आहे. आणि ती आमची मेन लीड थोडीशी ती येडी झाली आहे. थोडं नॉर्मल तिला क्रॅक बसलाय इथं. सॉरी, इथं बसलाय. कारण खाली मेंदू आहे तिचा. तू का बरं हसू राहिली आहे? तिचा मेंदू जागेवर आहे. आपल्या बहिणीला काय बोलायचं नाही, आधीच सांग. बरं चालेल चालेल. तुला कोणी बोललं तर मला सांग. जागेवर दम देऊ राहिले रोजे. मला याला मारायचं का नाही आपण? सांग बर. टांगून दे उलटे. ओ बाबो, साथ सोडली बर का माणसाने माझी. ठीक आहे ना. मयूर भाई आहे ना संघ माया. मयूर आहे ना संघ माया. आपण नाही घाबरत कोणाला. नाही टांगून मारू आपण कुठं जाऊ ठीक आहे. चल नाही काय रोहन भाऊ, तू कोणा संघ आहे? याला काय अर्थ आहे का मित्रा? कोणाच नाही. पडेल असतं तरी पण काहीतरी झटे करून. मित्रांनो, सकाळी नाश्ता केलाय, त्याच्यानंतर काहीच खाल्लं नव्हतं. भूक लागली. आता पार्सल घ्यायला आलोय. बेळ खाल्ली आणि पायनॅपल खाल्लं. पायनॅपल पण त्याच्यावरती काय
पोट भरतं मग इथं कशाला आलो मग खाऊ नका आता पायनॅपल ज्यूस बोल ना आता. तुम्हाला सांगतो रोशन बोलला म्हणे पायनॅपलचा ज्यूस प्यायचा म्हटलं अरे नका घेऊ आता घेऊन आलोय उठलो होते आणि ऐका ना काय झालं माहिती का फेल निघाला. इतका फेल गेला इतका पांचट अर्धाच पिऊन आलो बेचव तोंडात चव गेली डायरेक्ट अर्धा सोडून आलो. अर्ध सोडून म्हणजे मला प्यायचंच नव्हतं पण आता तुम्ही पायनॅपल म्हटले म्हणलं मी कसं काय एकटा वेगळं देऊ माझं खराब निघाल्यावर यांचं चांगलं निघालं त्यापेक्षा मी बी त्यांसारखं घेतलं आणि सगळे आम्ही फेल गेलो. आता आमचं असं प्लॅनिंग कसं करणार आपण? आम्हाला आहे ना आता नाईटला बीचवरती जायचं आहे. अजून आम्ही आंघोळ नाही केली कोणीच. कालपासून काय रे बा? तेच झाले अहो पाहिजे तर आज आंघोळी नाही केलेली. आहे ते बरं आहे. झोपून घेतला आलं आलो आणि झोपून घेतलं गाडीलाच जोरात गेली आपल्यासारखी इकडे पण आहे वाटतं. मित्रांनो आता आम्ही बीचवरती चाललोय रात्रीचं. पोरं तयार होत आहे म्हणजे झाले. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही चालू आहे बीचवर. जेवण बिवण नाश्ता वगैरे केला. आता बीच जाऊन एन्जॉय करणार आता पुढे शेतीत काय रे एन्जॉय करायचं आता एन्जॉय करायला चालू आहे. शूट उद्यापासून आजपर्यंत आजपर्यंत नाही, आज एन्जॉय करायचं आहे. हा हा उद्यापासून शूट मला आज एन्जॉय उद्यापासून आपले कामं बघायचे एकदम. रोहन उद्या जामून जाणार आहे का रे शूट करू एकदम जास्त त्याला सुट्टी नाही उद्या. आजच्या दिवसच फ्री आहे फक्त. मी उद्यापासून बिझी. लवकर येऊ आता. मित्रांनो आता आम्ही बीचवरती आलोय कोणीच नाही इथं अंधार पा. यांची इच्छा होती म्हणून आलो एवढ्या रात्रीचं नाही तर काहीच संबंध नव्हता यायचा. तिकडे काही नाही. कुठे बा, आता मस्त आम्ही इथं बसणार आहे एकदम वाईफ घेणार आहे. वाईफ एवढ्या रात्रीची वाईफ घेणार आहे. काय दिसत नाही तरी ह्यांना वाईफ घ्यायची. इथं कोणीच नाही. इथं जायचं आम्हाला इथं बसायचं. आपला अण्णा माग राहिलेला तो पण येऊ राहिलाय. नाही नाही ते येता येता बोलले पण काय अजून आले नाही. त्यांच्या आधी पोहोचलो जाऊ द्या काय असो आधी पोहोचलो का नाही आपण ते महत्वाचं आहे. कोणीच नाही. आम्ही 4-5 जण होतो. रोहन हळूहळू ये बाळा. उठा ना 12 वाजले काय चाललंय. तू शिकवतो का आम्हाला? आता झोपून उठला का रे? मी उठलोय ना मग उठा ना. रोहन चला ना. सायंकाळी उठून बाहेर होतो. कोण तू बाहेर राहता का मग आता काय करू राहिला. विचार बाहेर आला. ए पहिला आमचा त्याच्या बसून चला उठा. उठायचं आम्हाला. चल 12 वाजले इथं काय झोपा काढायला आलोय काय. चला बाहेर. कोण रोहन उठ ना चला. त्याला उठ. नाही घ्यायचं 4 वाजता आलो झोपायला. 4 वाजता आलाय एवढा वेळ शूट चालला रोहन. मी रोहन गेलो शूट करायला. तू उठला नाही आम्ही एलसी दाराला घेऊन होतो. हा का तुम्ही मला रात्री उठवलं असतं मी आलो असतो. काही गरज नव्हती. हे म्हणे तुला उठू उठू जाम झालो तू उठलाच नाही. रोशन बोलत होता मला का टापात येत होता काय माहिती. काय सांग रे काय तो काहीच बोलत नाही. सांग रे काय तुला काय सांगल. काय स्वतः झोपा काढल्या मस्त आणि आम्हाला सकाळी उठून देऊ राहिला. नको उठोय झोप रे. काय आणि झोपायचं आम्हाला काय करायचं काही नाही. हा मग उठला ना लागतं ते झालं ना मला. मित्रांनो आता आम्ही फ्रेश झालोय. शूटची तयारी झाली आता शूट चालू होणार आहे आमचा. तिकडे चालू पण झालं आहे. तिकडे चालू माणसं शूट करताय. आता आमचं जरा फ्रुट्स खायचं टायमिंग. फ्रुट्स खातोय. आम्हाला दादाला त्याने एवढं कापून दिलं. तुला काय वाटलं होतं आधी शूटला लागतंय ना. शूटला नाही ते आपल्यासाठी केलाय. दादाला काळजी आमची. रोहन एक जाय घेऊन काय ग कसं वाटतंय? खूप भूक लागलेली यार. हंतो दादा मॅगी बनवणार होता पण दादा मॅगी कधी बनवणार त्याच्या मूडवरती. दादा सकाळी तर नाश्त्याला मॅगी नाही बनवणार. आता शूट झालं आम्हीच बनवतो मॅगी. भूक लागली. त्याच्यासाठी चालली. अरे सीन चालू आहे.
काय बावळट आहे का रोशन तू का अक्कल कमी सगळं गार होऊन जाईल. जागता कसं म्हणजे जागत्या माणसं आहे आम्ही. काय माणसं नाही मग काय जागत्या कसं म्हणजे काही बोलायचं चालू आहे कसं काय मंडळी आज आहे आमचा दुसरा दिवस अलिबाग मध्ये दुसरा दिवस अलिबाग मध्ये आणि मॅगी बनवली आहे त्याच्यात आमची एक गाडी बंद पडली होती आता ती पण स्टार्ट केली आहे अभी हम खाएंगे मॅगी दादाने मॅगी बनवली आमच्यासाठी हॅलो खायच्या आधी दादाने सांगू. फक्त एक मिनिट. दादाने फक्त मॅगी मिक्स केली आहे. शॉपिंग सगळी आम्ही दोघांनी केली. ओय, केली मग काय दादाने फक्त मॅगी मिक्स केली आहे. तुम्ही तुम्ही खा. खाल्लेली नाही, मी खाल्लेली नाही. ए, याला दादाने द्यायचं मॅगी आहे. बनवली आमच्यासाठी. मग आला तुम्ही म्हणून दादाला दादाचं द्यायचं. गुणगान गायला. ए इपावर का जास्त बोल राहील दादाला मारी बर का मी direct. मी मारलं तर समजेल. तिने मी मारलं तर समजेल रे. तू काय एवढी मोठी काय तू मारला तर संपवायला काही बोलती ते द्या करा दोन्ही मला करा आता पुढचे. निर्णय चेंज झाला काय मग भाऊ अरे आपण बोला ना वय होत या तुम्ही पण या नारळ पाणी प्यायला नारळ पाणी ऐक ना त्याच्यात मला हे मध्ये खोलून घे ना पूर्ण नारळ पाणी पिऊन घ्या हा. पाणी पिऊन घ्या लागन दादा मला तू माहिती. डोक्यावर पडला थोडा बघा नाही ते माझ्या लक्षात नाही राहिलं म्हणून म्हटलं मला एवढं माहित नाही मी पेल नाही ना कधी गोड चांगले थोडी एनर्जी आली पाहिजे आता लई काम आहे आपल्याला शूट बीट करायचं सगळं मित्रांनो आम्ही आता किम बीच वरती आलोय शूट साठी आणि आले आम्ही लेट झालो माणसं लवकर आले शूटला पुढे गेले होते आले आम्हाला काम सांगून दिले शर्ट घेऊन या म्हणे आमचं आम्हाला म्हटलं आता वातावरणावर भाडी इथं फोटो काढू काय करू काय सगळं पाण्यात गेलं दादा पण व्ह्यू एवढा जबरदस्त आहे ना सनसेटला आलोय सनसेटला आता असे फोटो काढू ना जबरदस्त आहे एकदम गाईज खतम जाम झालो बीचवरून आलो काहीच बोलायची इच्छा नाही राहिली पोट दुखू राहिलं माझं मळमळ राहिले आता काय सांगू आहे ते बरं आबर गबर खाल्लं लागली आता काय लागली काय लागली रे तब्येतीची तब्येतीची लागली म्हणलं काय लागली असं नीट बोलायचं आहे ना परत तू जेवण करायला जायचं पण काही इच्छा नाही जेवण करायची मला इच्छा नाही? वगैरे जाऊन झोपून घे बिलावर जाऊन झोपून फेल गेलं तेवढंच आहे? किती माहिती काय 5 डझन आहे 5 अजून आहे ना त्याचे मेटल्स हे काय फुलं अजून आहे ना? आवरा चला इथं आमचे शूट साठी तयारी चालू आहे डेकोरेशन चालू आहे आमचा सीन घ्यायचा एक डेकोरेशनचा याचं काय चल पाहू चल ना झालंय बरं काय थोडासा हार्टचा शेप चुकलाय ओय शेप चुकलाय शेप हा ठीक आहे आलो मी आलो ना हे आमचे माणसं झोपले ना बाई काय चाललं रोहन अजून 5-10 मिनिटं फ्रेश होय झालंय तिकडे तयारी अरे हा बाय कसा दिसतोय कोण चल शूट करायचं गुड मॉर्निंग मित्रांनो आम्ही आता चेकआउट करणार आहे इथून तर निघू आता बीचवर परत आमचा शूट चालू आहे आता रात्री 4 वाजता झोप बीचवर नाही आपण कनकेश्वर महादेवाला चाललोय कधी ठरले अचानक रात्रीच ठरले येऊ जाऊन 4 टाइम बोलून झालं माझं नाही आम्ही नव्हतो ऐकत. आम्ही नव्हतो तुम्ही का बरं ऐकते चल चल शूट घे देखो ना गाय क्या है गाइस अरे गेला कॉमत रोहन चालणंच बदललं डायरेक्ट संपला सिरीजचं आमचं टोटल शूट डन झालेलं आहे आता आम्ही पोरांना फोटो काढायचे होते शिटीला बीचवरती फोटो पाहिजे होते त्याच्यामुळे इथं आलोय परत आता बीचवरती विषय आज झाला काल फोटोच आले नाही आमचे मग त्यासाठी आम्हाला परत यायला लागले लागली यार पुरे ब्लर भूक लागली मग ते काय ना आता घरी दिले जायचंय लवकर वैतागली. शूट वगैरे सगळं कम्प्लीट झालंय आता आम्ही चाललोय घरी आता आम्हाला जेवण करायचं आधी नाश्ता पण नाही केलेला उठलो शूट केला आणि इकडे आलोय बीच वरती फोटोज काढायला फोटोज काढून घेतले नाही का परत येणार आहे का आपण एक यांना बोलतो मी चला बीच मध्ये जाऊ पाण्यामध्ये रोशनचं म्हणणं असं आहे की ना मध्ये राईड घ्यायची
कोणती राईड आहे मयूर ती? बनाना बनाना राईड पण नको आता. आधीच फाटत काय नको फाटाची नाही. फाटून हात लागली तुमची काय मयूर 2 दिवसापासून आहे ना झोप नाही झाली. झोप म्हणजे झाली बऱ्यापैकी पण अंग दुखतंय या पाण्यात असं गेल्यावरती मजा नाही. मग आता निघतो आम्ही घरी. झोपून घ्या गाडी मग तुम्हाला कोण म्हणतो नका झोप बरं झोपतो आम्ही गाडी. त्याची इच्छा आहे ना झोपतो आम्ही गाडी. आहे ना जिवंत आहे, गाडी चालू मस्त. काढू फोटो काढू थोडा दम काढ. थोडा बीचचा आनंद घे ना इथं. पाठव 2 मिनिट कलर पाहिजे गाडीचा. ब्रिजा जोरात आहे ना. भारी भारी बरं. ब्रिजा असते ना आपण कोणाच करून दिली घरी चाललोय. प्रवास आता आमचा संपला. आपली समृद्धीला entry केली. आपली नाही म्हणता येणार. 119 किलोमीटर राहिले. त्यानंतर घरी जाऊन आरामात झोप. अण्णा तुझा काय येण गेली यांची पण आठवण आली आपली नाही का हा मग आता घरी जाऊन येण येणं असते आपली. आम्ही ना काल रात्रीच घरी जाणार होतो पण रात्री ट्रॅफिक मध्ये गुतलो होतो म्हणून स्टे केला. आता चाललोय घरी निवांत. चला आता टोल सुटणार टोलवरून गाडी